बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. देवस्थान समितीच्या माध्यमातून कुष्ठरोगी बांधवांना सक्रिय सहकार्य करू, शिवराज नायकवडे. कोल्हापूरच्या शेंड्याला म्हणजे दुसऱ्या टोकाला असलेल्या परिसरात शाहू महाराजांनी कुष्ठरोगाने पीडित रुग्णांसाठी कुष्ठधाम ही इमारत बांधून त्याची उपचार, निवासाची आणि अन्नाची सोय केली. शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी उभारलेली ही कुष्ठधाम इमारत त्यांच्या कार्याची साथ देत उभी आहे. शाहू छत्रपती फाउंडेशननेच याच्याच आठवणी जाग्या करीत आज एक अभिनव उपक्रम राबवला. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या शाहू छत्रपती फाउंडेशनतर्फे शाहू महाराजांच्या कार्याला वाहिलेल्या राजर्षी या दिनदर्शिकेचे प्रकाशन दरवर्षी केले जाते. याचप्रमाणे काही वर्षी संस्थेच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या परिसरात राहणाऱ्या कुष्ठरोगी बंधू भगिनींना एकत्रित करून त्यांच्याच हस्ते दिनदर्शिका प्रकाशित करून शाहू छत्रपती फाउंडेशनने आपले वेगळेपण जपले. यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी देवस्थान समितीकडे भक्तांकडून जमा होणाऱ्या अन्नधान्यातून काही भाग बाजूला काढून भविष्यात कुष्ठरोगी बांधवांना वितरित करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, कुष्ठरोगी विभागाच्या सहाय्यक संचालक डॉक्टर एच.एन. पालेकर, कुष्ठरोग सेवा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माया रणवरे, माजी नगरसेवक भूपाल शेटे, श्रीदेवी इंदुमती बोर्डिंगचे चेअरमन अरुण कुराडे, माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दुर्वास कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नाक कान घसा विभागाचे प्रमुख डॉक्टर अजित लोकरे, शाहू विचारक फिरोज शेख, डॉक्टर डी पाटील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रशासक अधिकारी डॉक्टर अजय गवळी, पाचगावचे माजी सरपंच चंद्रकांत कांडेकरी, शाहू छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज, सचिव जावेद मुल्ला, संचालक नवाब शेख, सईद मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते युवराज कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.